आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी, दिल्लीत आयएएस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये पावसाचं पाणी घुसलेलं आहे। बेसमेंटमधल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। दोघांना अटक करण्यात देखील आलेली आहे। दिल्लीत बेसमेंटमध्ये पाणी घुसलेलं आहे। या घटनेत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। आयएएस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये हे पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि बेसमेंटमध्ये असलेल्या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर या प्रकरणात दोघांना अटक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। दिल्लीत बेसमेंटमध्ये हे पाणी घुसल्यानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। कोचिंग सेंटरच्या तळघरात हे पावसाचं पाणी शिरलं। यात 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे, तर इतर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी शोध सध्या सुरू आहे। दिल्लीतल्या राजेंद्र नगरमधील ही घटना आहे। 3 विद्यार्थ्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। पावसामुळे कोचिंग सेंटरच्या तळघरात हे पाणी शिरल्यानं या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। 2 मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। इतर विद्यार्थ्यांचा शोध त्या ठिकाणी घेतला जातोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिल्लीतून रामराजे शिंदे। राम, नेमकं काय घडलेलं आहे? किती विद्यार्थी अडकलेले आहेत? रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? खरं तर ही काल संध्याकाळची गोष्ट होती। दिल्लीमध्ये पाऊस झाला आणि त्यानंतर पाणी जे आहे ते ओल्ड राजेंद्र नगर हा परिसर आहे तिथे एका इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे जे कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यामध्ये पाणी घुसलं होतं। परंतु हे खाली बेसमेंट मध्ये बऱ्यापैकी कोचिंग क्लासेस आहेत आणि हे विद्यार्थी सर्वजण बेसमेंट मध्ये होते। त्यामुळं पाणी फोर्समध्ये येत गेलं आणि आतमध्ये बऱ्यापैकी पाणी साचलं आणि त्यानंतर विद्यार्थी जे आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी वेळ लागला। त्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत 2 जण, त्यामध्ये एक तरुणी आहे, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। एनडीआरएफच्या टीमला लगेच बोलवण्यात आलं होतं। एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं आणि या सर्वांना तिथून बाहेर काढलेलं आहे। परंतु यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे की आसपासचे जे यूपीएससीचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते बेसमेंटमध्ये असल्यानंतर किती धोकादायक आहे। आता खरं तर ही घटना कशामुळे घडली हे अद्याप कळलेलं नाहीये। आतमध्ये शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे ते पाण्यातून पसरून ही घटना घडली का याची सुद्धा आता चौकशी सुरू आहे। परंतु ज्या दिल्लीच्या मंत्री आहेत आतिशी यांनी 24 तासाचा कालावधी दिलेला आहे। चीफ सेक्रेटरीने सांगितलेलं आहे की सर्व घटनेचा रिपोर्ट 24 तासाच्या आत द्यावा आणि त्यानंतर आम आदमी पार्टी जी आहे ती कारवाई करणार आहे या घटनेवर। अगदीच राम, पण या ठिकाणी दोघांना अटक करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। हे दोघं नेमके कोण आहेत आणि त्यांना अटक का झालेली आहे? खरं तर हे कोचिंग क्लासेस चालवणारे आहेत आणि अनेक इलिगल पद्धतीनं हे कोचिंग क्लासेस चालवले जातात। त्याचबरोबर कंजेस्टेड एरियामध्ये आणि जिथे की काही सुविधा नाही आहेत अशा ठिकाणी हे क्लासेस चालवले जातात आणि त्यासाठी परवानगी घेणं सुद्धा गरजेचं आहे। छोट्या छोट्या एका क्लासेसमध्ये 40-50 मुलं असतात, त्यामुळं त्यांच्या सर्वच परवानगी जी घेणं गरजेचं होतं त्या घेतलेल्या जर नसतील तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यामधूनच या दोघांना अटक करण्यात आली। अगदीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूयात ते नेमके काय म्हणालेले आहेत। यहाँ पे उनकी जान के साथ जानबूझ के खेला गया है क्योंकि 3 दिन पहले जो इंसिडेंट हुआ है वो इंसिडेंट वाज इनफ टू ओपन द आईज ऑफ द एडमिनिस्ट्रेशन। एवरीवन केप्ट साइलेंस एंड एवरीवन केप्ट मम ओवर इट। लास्ट ईयर मुखर्जी नगर में फायर। एमसीडी ने कहा है कि ये आपदा है सर, मैं मानूंगा ये पूरी तरह से लापरवाही है। सर मैं 2 साल से यहाँ रह रहा हूँ, आधा घंटा बारिश होने पर सर घुटनों तक पानी आ जाता है और ये सर 2 सालों से लगातार हो रहा है। सर आपदा वो होती है जो कभी कभार होती है, एक बार होती है। सर हम 2 साल से देख रहे हैं ये लगातार हो रहा है। और हमें यहाँ ये देखने को मिलता है कि जैसे ही अगर बारिश 10 मिनट भी होती है यहाँ पे बाढ़ आ जाती है। तो आज तक इस पे एमसीडी वर्क नहीं कर रही है। ये रिस्पॉन्सिबिलिटी एमसीडी की है। अगर पानी भर जा रहा है, अगर 10 से 15 मिनट में दिल्ली में बाढ़ आ जा रही है, ओआरएन में बाढ़ आ जा रही है, सबसे पॉस एरिया है, हम 2-2.5-3 लाख रुपए फीस दे के यहाँ पढ़ रहे हैं, इसकी रिस्पॉन्सिबिलिटी एमसीडी की है। यही एमसीडी अगर एक टपरी पर से पैसे लेने हो जो लगी हैं उनसे पैसे लेने में बहुत रिस्पॉन्सिबल है। पहला डिमांड हमें इस राउज आईएएस के
डायरेक्टर जो भी है वीपी गुप्ता, वो हमें चाहिए, कल सुबह तक चाहिए। दूसरी चीज हमें एमसीडी के डायरेक्टर चाहिए यहाँ पे। तीसरी चीज 24 घंटा नहीं, अगर कल को किसी भी पुलिस वाले का या किसी भी पॉलिटिकल जो भी हैं उनके बच्चे के साथ ऐसा होता ना, तो अभी बवाल हो चुका होता। अभी के अभी सारा पुलिस आ जाता, तुरंत सुप्रीम कोर्ट खुल जाता, हर कुछ तुरंत हो जाता। हमारे लिए कुछ नहीं हो रहा है। करीब 7 बजे शाम को हमें इंफॉर्मेशन मिली कि राजेंद्र नगर एरिया में एक यूपीएससी कोचिंग इंस्टीट्यूट है जिसका बेसमेंट पूरी तरह फ्लड हो चुका है एंड ये पॉसिबिलिटी है कि इसमें कुछ लोग ट्रैप हो रखे हों। एज यू आर अवेयर कि इवनिंग में हेवी रेन्स हुए थे यहाँ पे और उसके कारण रोड पे भी वाटर लॉगिंग था काफी और एडजॉइनिंग कुछ बिल्डिंग्स में भी वाटर लॉगिंग था। We are investigating the matter कि exactly how that entire basement got flooded, but it appears that the basement got flooded very fast, due to which some people got trapped inside that basement. इसको immediately हमने सारे जो सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन शुरू करने थे वो कार्रवाई शुरू कर दिया। दिल्ली फायर सर्विस और एनडीआरएफ के सर्च एंड रेस्क्यू टीम्स यहाँ पे मौजूद हैं और यहाँ पे अभी सर्च ऑपरेशन और रेस्क्यू ऑपरेशन जारी है। जो एनडीआरएफ और फायर के टीम्स हैं उनको काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, जिसके कारण कि सर्च ऑपरेशन में थोड़ा टाइम लग रहा है। बीइंग टोटली डार्क, बीइंग अ डीप completely flooded basement and also because there is a lot of furniture and other things in that basement, जिसके कारण तो पानी में तैरने लगता है, तो you can imagine कि the rescue operation become difficult. But